सर्वप्रथम आपण एक गीत ऐकणार आहोत, ते साऊंडवरच वाजलं जाईल. सगळ्यांनी कानामनाची ओंजळ करून शांत चित्ताने त्यातला शब्द आणि शब्द आणि त्या शब्दाचे भाव आधी आपण ऐकायच्या नंतर मग मार्गदर्शनाला सुरुवात होईल. या गीतामधूनच आपण काय मागितलं पाहिजे हे नक्की कळलास. याच नवरात्र उत्सवामध्ये पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवरायांच्या मातोश्री मासाहेब जिजाऊ यांनी शिवाजी महाराज गर्भामध्ये असताना त्या भवानी मातेसमोर, काली मातेसमोर, चंडी मातेसमोर, सरस्वती मातेसमोर, महालक्ष्मी समोर जे मागणं मागितलं तेच मागणं म्हणजे आपली दुर्गामाता दौड आहे. ते मागणं मागण्यासाठी आपण रोज पहाटे उठून ती दौड करतोय गावागावातून, आणि त्या दौडीसाठी तुम्ही सगळे सहभागी झालेले आहात. माझ्याकडे वेळ फार कमी आहे, अर्ध्या तासाची वेळ दिलेली आहे. त्यात जितकं काय तुमच्याशी संवाद साधता येईल तितका प्रयत्न नक्कीच करेन. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. परमात्मा श्री पांडुरंग, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकोबाराय, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय, धर्मवीर छत्रपती श्री शंभूराजे. या राष्ट्रात पहिलं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं आणि आपल्या गर्भातून ते सत्यामध्ये उतरवलं त्या मासाहेब जिजाऊ, आदिशक्ती तुळजा भवानी, दुर्गा माता, काली माता, चंडी माता, सरस्वती, या सर्व स्त्री शक्तीच्या चरणी वंदन करून माझे सद्गुरू पूजनीय श्री संजय गुरुजी, माझे धर्म आणि राष्ट्रगुरू पूजनीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या चरणांना स्पर्श करून आजच्या आपल्या ह्या दुर्गामाता दौडीच्या सांगत्याला असलेल्या आजच्या ह्या मार्गदर्शनाला मी सुरुवात करतो. मासाहेब जिजाऊंचं पहिलंच वाक्य आहे, दे चंडिके दे, अंबिके दे, शारदे वरदान दे, या दास्यतेच्या शृंखला तोडण्या मज पुत्र दे. माझ्या भारत मातेमध्ये हिंदू धर्माच्या पायामध्ये ज्या इस्लामी नावाच्या बेड्या पडलेल्या आहेत, त्या गुलामीच्या बेड्या ज्या आमच्या पडलेल्या, त्या बेड्या तोडणारा पुत्र माझ्या गर्भात तुम्हाला दे. अशी ही माता त्या तुळजा भवानीकडे मागणं मागते, त्या दुर्गा मातेकडे ती मागणं मागते, त्या चंडी मातेकडे ती मागणं मागते, सरस्वती मातेकडे ती मागणं मागते. या तीन देवीचा प्रामुख्याने उल्लेख आहे, तो सगळ्यात महत्वाचा आहे. दे अंबिके, दे चंडिके, दे शारदे. आपले वेद, आपली उपनिषद, आपली पुराण, आपली सर्व धर्मशास्त्र असं सांगतायत की कुठल्याही राजाला अधर्मावर जर विजय मिळवायचा असेल, कुठल्याही राजाला असत्यावर जर सत्याने विजय मिळवायचा असेल, कुठल्याही राजाला सुख समृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी स्वराज्य प्राप्त करायचं असेल तर त्याला तीन महान शक्ती संपादित केल्या पाहिजे. त्यातली सगळ्यात पहिली शक्ती आहे ती आहे ज्ञान, दुसरे आहे धन, आणि तिसरे आहे युद्ध सामर्थ्य. म्हणून महान ज्ञान, महान धन आणि महान शक्ती, आणि या तीनही शक्तीची प्रतीक आहेत. महान ज्ञान जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते शारदे माते वाचून, सरस्वती माते वाचून आपल्याला ते प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून शाळेमध्ये सुद्धा आज आपण सरस्वती मातेची पूजा करतो. आजही गुढीपाडव्याला पाठीवर सरस्वतीचं चिन्ह काढून त्या पाठीचं पूजन आपण करतो, वहीचं पूजन करतो, पुस्तकांचं पूजन करतो, त्याला सरस्वतीच म्हणतो. विद्या ही सरस्वतीच आहे, ज्ञान ही सरस्वतीच आहे. आणि कुठल्याही गोष्टीची निर्मिती करायची असेल, आपले सगळे त्रिदेव आपल्याला माहिती आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, या तिघांनीही या सृष्टीच्या संचालनासाठी तीन जबाबदारी स्वीकारली. या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली, आणि निर्मितीसाठी सगळ्यात पहिली गोष्ट जर काय लागत असेल, कुठली शक्ती लागत असेल तर ती आहे ज्ञान. ज्ञानाशिवाय सृष्टीची निर्मिती होऊ शकत नाही, ज्ञानाशिवाय स्वराज्य निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून ब्रह्मदेवाची शक्ती ज्ञान रूपाने निर्माण झाली, ती आहे सरस्वती. आणि म्हणून मासाहेब जिजाऊंनी सुद्धा त्या शारदेकडे मागणं मागितलं की माझ्या शिवबाला जर हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे तर ते स्वराज्य निर्माण करत असताना त्याला कुठल्या कुठल्या विषयाचं ज्ञान असलं पाहिजे, त्या ज्ञानाची पूर्ण प्राप्ती झाली पाहिजे. ती सरस्वतीचा आशीर्वाद असल्याशिवाय शक्य नाही. दुसऱ्या देवाने दुसरी जबाबदारी घेतली, महाविष्णूंनी पालन पोषणाची जबाबदारी. निर्मिती एक वेळेला सोपी आहे आणि विनाश सुद्धा एक वेळेला सोपा आहे, पण पालन पोषण करणे ही अत्यंत अवघड जबाबदारी आहे, अत्यंत अवघड जबाबदारी आहे. आज आपल्या कुटुंबियांचं वडिलांना ज्यावेळी पालन पोषण करायचं असतं त्यावेळी सगळ्यात पहिली गोष्ट लागते ती म्हणजे धन. घरच्या लोकांना पोटाला अन्न घालायचं पैसा पाहिजे, मुलांना शिक्षण द्यायचं पैसा पाहिजे, त्यांना कपडे घ्यायचे पैसा पाहिजे,
कुठल्याही गोष्टीसाठी पैसे खर्च केल्याशिवाय आपल्याला ते प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे विपुल प्रमाणात धन असलं पाहिजे. आणि म्हणून महालक्ष्मीची आराधना, आणि म्हणून जशी सरस्वती ब्रह्मदेवाची शक्ती झाली तशी ही महालक्ष्मी महाविष्णूची शक्ती झाली. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे संहार करण्याची जबाबदारी महादेवांच्याकडे म्हणजे भगवान शंकरांच्याकडे आली. आणि म्हणून तिची शक्ती काली माता झाली. आणि म्हणून मासाहेब जिजाऊ सुद्धा या शारदा, अंबिका म्हणजेच महालक्ष्मी आणि चंडी म्हणजे काली माता या तीनही देवीकडे मागणं मागतायत, शक्ती मागतायत. कारण ज्ञान, धन आणि युद्ध सामर्थ्य या तीन गोष्टीशिवाय कुठल्याही निर्मितीची आणि स्वराज्य प्राप्तीची शक्यता होऊ शकत नाही. आणि म्हणून या तीनही देवीकडे मागणं मागितलं. तेच मागणं मागण्यासाठी आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असलेले, आपल्या सर्वांना सदैव प्रातस्मरणीय, वंदनीय, पूजनीय असलेले आपले पूजनीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांनी दुर्गामाता दौड हा उपक्रम सुरू केला. मासाहेब जिजाऊने या गाण्यामध्ये असं तुम्ही ऐकलं का की देवीकडे दांडिया मागितला, मोबाईल मागितला? देवीच्या हातामध्ये दांडी शस्त्र बघितले कुठलं? 8ही भुजांमध्ये तिच्या हातात शस्त्र आहे, दांडिया नाही आहेत. आणि गल्ली बोळामध्ये आमच्या सगळ्या घरातल्या भगिनी आणि आमचे बंधू हातामध्ये दांडिया घेऊन आपल्या जीवनाचा सत्यानाश करण्याचा रोज कार्यक्रम करतात. आणि त्यातून कुठेतरी आमची तरुण पिढी बाहेर यावी, त्यांनी देवदेश धर्माचा विचार करावा, ते गमावलेलं स्वराज्य पुन्हा मिळवण्यासाठी यत्न करावा, प्रयत्न करावा. आणि ती महान शक्ती, महान बुद्धी आणि महान धन प्राप्त करण्याचं सामर्थ्य त्याने देवीकडे मागावं यासाठी केलेला अट्टहास म्हणजे दुर्गामाता दौड. आणि अशा दुर्गामाता दौडमध्ये अगदी आबालवृद्धांपासून तुम्ही सर्वजण सहभागी होत आहे. त्या देवीकडे ते मागणं मागताय. निश्चितच आपला देश येणाऱ्या कालखंडामध्ये जी पराभवाची प्रतीक आहे ती सगळी बाजूला सारून पुन्हा एकदा संपूर्ण हिंदवी स्वराज्य प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. परवाच गुरुजींचं सांगलीमध्ये प्रबोधन झालं. त्याच्यामध्ये गुरुजी असं म्हणाले, आम्हाला केवळ राष्ट्र नकोय, आम्हाला केवळ देश नकोय, आम्हाला केवळ स्वराज्य नकोय, आम्हाला हिंदवी स्वराज्य हवंय. आम्हाला हिंदूंचं राज्य हवंय, आम्हाला हिंदूंचं राष्ट्र हवंय. कारण हा भारत देश ऋषीमुनींनी प्रस्थापित केलेला देश आहे. हा भारत देश भगवंतांची, देवीच्या शक्तीची आराधना, उपासना करणारा देश आहे. आणि अशा देशामध्ये जगभरातल्या सगळ्या जाती धर्मांना आम्ही इथं आश्रय दिला, त्यांना राहायला दिलं. आणि घरात आलेला पाहुणाच आज आमचा शासक झालाय, घरात आलेला पाहुणाच आज आमचा राजा झालाय, घरात आलेला पाहुणाच आज आमचा बादशाह झालाय, घरात आलेला पाहुणाच आज आमचा सम्राट झालाय. हीच परिस्थिती प्राचीन काळामध्ये सुद्धा देवासुरांच्या युद्धामध्ये बऱ्याच वेळा झालेली आहे. मग शुंभ निशुंभ असेल, महिषासूर असेल, या अनेक असुरांनी ज्या ज्यावेळी देवतांवर आक्रमण केली त्या प्रत्येक आक्रमणाच्या वेळी देवांची शक्ती जिथं अपुरी पडली त्यावेळी हे सर्व देव स्त्री शक्तीला शरण गेले. आणि या स्वराज्यामध्ये बिघडलेल्या सगळ्या व्यवस्था पुन्हा दुरुस्त करण्यासाठी महान बुद्धी, महान शक्ती आणि महान युद्ध सामर्थ्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू लागले. आपले वेद असं म्हणतायत की जी क्रांती स्त्रियांपासून सुरू होते ती क्रांती कधीच मरत नाही. आणि म्हणून कुठल्याही क्रांतीची सुरुवात किंवा त्या क्रांतीची ज्योत स्त्रियांपर्यंत पोहोचली पाहिजे, महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे. आपला भारत देश ज्या अनेक अगणित क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचं बलिदान करून स्वतंत्र करून आपल्या हातामध्ये दिला त्याची जर यादी आपण वाचली तर जेवढी पुरुषांची यादी तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणात स्त्रियांची यादी बघायला मिळेल. 1857 पासून सुरू झालेली ही क्रांती, त्याच्याही आधी 1824 ला आपल्याच बेळगाव जिल्ह्यातल्या कित्तूर संस्थानची जी राणी आहे, राणी चन्नम्मा, तिने पहिली क्रांतीची सुरुवात केली. आजही इतिहासामध्ये पहिली महिला क्रांतिकारी कोण असं जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे कित्तूरची राणी चन्नम्मा. आज तिचा इतिहास आमच्या घराघरात, आमच्या शाळेमध्ये, आमच्या सगळ्या गल्ली बोळामध्ये का शिकवायला नको? आपण तो शिकला पाहिजे. एक महिला स्वतःचा घोडा, स्वतःचं शस्त्र घेऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध उठते काय, लढते काय आणि धारतीर्थी पडून या देशासाठी बलिदान देते. आणि तिथून पुढच्या सर्व क्रांतिकारकांना राष्ट्रासाठी काय कर्मयोग केला पाहिजे याचा वस्तुपाठ ते आपल्याला शिकवते. हा वस्तुपाठ प्रत्येक युवकाच्या, युवतीच्या अंतःकरणामध्ये रुजवणारं काम म्हणजे श्री दुर्गामाता दौड. आपल्या भारत देशामध्ये प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक समस्यांनी आपण घेरलोय
आणि या सगळ्या समस्यांवर उपाय जर काय असेल तर स्त्री शक्तीची आराधना, त्या शक्तीची उपासना आपण केली पाहिजे. या नवरात्रामध्ये देवीने 9 दिवस असुरांच्या बरोबर युद्ध केलं. 9व्या दिवशी महिषासुराचा वध करून ती रक्ताने माखलेली तलवार, तिचं ते खड्ग, तिचं पूजन झालं. त्या खड्गाचा अपभ्रंश शब्द आहे खंडा, त्या तलवारीचं नाव आहे खंडा. आणि म्हणून 9व्या दिवशी शस्त्रपूजा आपण जे करतो त्याला खंडेनवमी म्हणतो. त्या दिवशी तलवारीचं पूजन, शस्त्रांचं पूजन आपल्याकडे केलं जातं. आपल्या घरामध्ये शस्त्र किती आहेत? आज बऱ्याच आमच्या धारकऱ्यांना कुठनं मिळवून आणून शस्त्र सगळ्यांना द्यावी लागते. तेव्हा कुठं आज महिलांच्या हातामध्ये तलवारी दिसते. आणि ज्यांनी तलवार हातात धारण केलेलं आहे त्यांना कल्पना आहे एक हातामध्ये तलवार किती वेळ आपण धरू शकतो, नंतर दुसरा हात लावावा लागतो. 16 तास लढणाऱ्या महिला या भूमीमध्ये होऊन गेल्या. राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावरून आपला घोडा उधळवून त्या ब्रिटिशांच्या बरोबर लढाई करत, पाठीला आपलं मूल बांधून. आज ही शक्ती स्त्रियांची गेली कुठं? ती शक्ती निर्माण करण्यासाठी श्री दुर्गा माता दौड हा उपक्रम आहे. सकाळी पहाटे उठून आपण देशभक्तीवर गीत म्हणतो, पद्य म्हणतो, श्लोक म्हणतो, देवीच्या मंदिरात जाऊन तिची आरती करतो, पूजा करतो. पण ती करत असताना मनामध्ये मासाहेब जिजाऊने जे मागणं मागितले, दे अंबिके दे, चंडिके दे, शारदे वरदान दे, या दासतेच्या शृंखलात तोडण्या माझं पुत्र दे, या गुलामीच्या साखळदंड या बेड्या तोडण्यासाठी माझ्या गर्भामध्ये मला असा पुत्र दे. आपल्या हिंदू धर्मियांना आपले 16 संस्कार माहिती नाहीत. त्या 16 संस्काराला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा संस्कार तो म्हणजे गर्भाधान, गर्भसंस्कार. आणि या गर्भसंस्काराच्या आधारावर छत्रपती शिवरायांच्यावर गर्भात मासाहेब जिजाऊने जे संस्कार केले त्याचा परिणाम आहे ते जन्माला आल्यानंतर हिंदवी स्वराज्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होऊन मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते लढत राहिले, झुंजत राहिले, दौडत राहिले. त्या गर्भसंस्काराचं ज्ञान त्या दुर्गा माता दौडीच्या माध्यमातून आपण घेतलं पाहिजे. मासाहेब जिजाऊने काय गर्भसंस्कार केले त्या बाळावर? विज्ञान आणि मानसशास्त्र असं सांगतं की जन्माला आलेलं जे बाळ आहे, सर्वसाधारण भारत देशामध्ये आज जी बाळ जन्माला येत आहेत त्यांचं सरासरी वजन 3 किलो आहे. आणि आजचं भारताचं आयुर्मान जे आहे ते सर्वसाधारण 60 वर्षापर्यंत माणूस आज सुरक्षित जगू शकतो. 60 वर्षापर्यंत आपलं आयुर्मान आलेलं आहे. खरं तर आपले वेद म्हणतायत जीवेत शरदा शतम, 100 वर्ष शरद ऋतूचा आनंद मला घेता आला पाहिजे, अशी 100 वर्ष या देशातल्या युवकांनी तारुण्यामध्ये जगली पाहिजेत असं वेद आपल्याला आदेश देत आहेत. पण दुर्दैवाने भारत देशाचं आजचं आयुर्मान 60 वर्षापर्यंत आले. आणि 60 वर्षाच्या आयुर्मानामध्ये तो 3 किलोचा मांसाचा गोळा, 3 किलोचं ते बाळ 60 वर्षापर्यंत किती वाढ त्याची होते? तर त्याचं सरासरी वजन सुद्धा 60 किलोनी वाढतं. ॲव्हरेज आज भारत देशातल्या सगळ्या तरुणांचं जर वजन आपण केलं तर कुणाचं 70-80, तर कुणाचं 60-65, कुणाचं 50-40, याचं जर सरासरी आपण काढली तर 60 वर्षापर्यंत त्याचं वजन वाढतं. म्हणजे 3 किलोच्या मांसाच्या देहापासून 60 वर्षापर्यंत 60 किलोने वाढतो. म्हणजे त्याची वाढ किती पट झाली? 20 × 60, 20 पटीनं तो देह वाढला जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत. आणि तेच बाळ आईच्या गर्भामध्ये गर्भाधानाच्या वेळी पहिल्या दिवशी पुरुषाकडून आलेला एक शुक्रकण आणि स्त्रीचा एक रजबीज, त्या दोघांचं मिलन तिच्या पोटामध्ये होतं. सूक्ष्मदर्शिकेतनं सुद्धा दिसू शकणार नाही असा तो शुक्र धातू आईच्या गर्भामध्ये ज्यावेळी प्रवेश करतो आणि 9 महिने 9 दिवस तो गर्भामध्ये वाढतोय. डोळ्याला न दिसणारा एक सूक्ष्म अणू, शुक्राणू, आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस 3 किलोच्या देहापर्यंत वाढतोय. त्याची वाढ गर्भामध्ये असताना किती पटीनं झाली? विज्ञान असं सांगतो 600 कोटी पटीनं वाढतो. किती पटीनं वाढतो? 600 कोटी पटीनं. जन्मल्यानंतर मरेपर्यंत तो 20 पटीने वाढतो. आणि आईच्या गर्भातच असताना केवळ 9 महिने 9 दिवसामध्ये तो 600 कोटी पटीने वाढतो. मग संस्कार 600 कोटी पट वाढ होणाऱ्या बाळावर गर्भात असलेल्या दिली पाहिजे की जन्माला आलेल्या बाळाला 20 पटीने वाढणाऱ्या बाळाला दिली पाहिजे? गर्भसंस्कार इतका महत्वाचा आहे. आज हिंदू धर्मातला हा संस्कार नामशेष झाला. प्राचीन काळापासून असुरांनी केलेली या भूमीवरची युद्ध, मध्ययुगीन कालखंडामध्ये इस्लामाने या भूमीवर केलेली युद्ध, आधुनिक काळामध्ये ब्रिटिशांनी या भूमीवर केलेली युद्ध, त्या युद्धामध्ये त्या सगळ्या असुरांना पराभूत करण्यासाठी ज्या ज्या नरवीरांनी लढा दिला त्यांच्या मातांनी त्यांच्या गर्भामध्ये असलेल्या मुलावर ते संस्कार केले म्हणून ते शक्य झाले. अभिमन्यूवर संस्कार आहे चक्रव्यूह भेदण्याचा, शिवरायांच्यावर संस्कार आहे या इस्लामी नावाच्या आतंकवादाला ठेचण्याचा.
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, स्वातंत्र्यवीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई, कित्तूरच्या राणी चन्नाबाई यांच्या गर्भावर संस्कार आहेत. ते संस्कार करण्याचीच गरज आहे. त्या गर्भसंस्काराच्या कार्यशाळा आज महिलांसाठी, पुरुषांसाठी चालवणं अत्यावश्यक आहे. हा श्री शिवप्रसन्न हिंदुस्थानचा सुद्धा उपक्रम असला पाहिजे. जन्माला येणारं बाळच कॅडबरी मागते, चॉकलेट मागते, त्याच्यावर काय देशभक्तीचा संस्कार करणार आपण? त्याला मॅगी खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही, त्याला लेस कुरकुरे खाल्ल्याशिवाय त्याच्या जिभेला त्याची रुची कळत नाही. आणि अशा मुलाच्या अंतःकरणामध्ये आपण देव, देश, धर्माची बीज रोवणं, उद्या युद्धाची परिस्थिती आली तर तो 10 मिनिटं पळू शकत नाही. आपल्याला पुढच्या पिढीसाठी पण काम करायचं आहे बाळांनो. आणि आत्तापासून ज्यांना वाटते की आमच्या गर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मले हवे, ज्यांना वाटते आमच्या गर्भामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, धर्मवीर छत्रपती शंभूराजे, विवेकानंद अशा नरवीरांचा जन्म आमच्या गर्भामध्ये व्हायचा असेल तर विद्यार्थी दशेत त्यांचं जीवन अत्यंत शुद्ध असलं पाहिजे. ज्यांचं ब्रह्मचर्य जीवन अत्यंत शुद्ध आहे त्यांच्याच गर्भामध्ये ते आजही, तुम्हाला काय वाटतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्मा मुक्त झाला असेल, सावरकरांचा आत्मा मुक्त झाला असेल, भगतसिंगांचा आत्मा मुक्त झाला असेल, कारण त्यांनी जी स्वप्न पाहिलेली त्या भूमीसाठी ती स्वप्न आज सुद्धा पूर्ण झालेली नाही. आणि आपलं शास्त्र असं सांगते की ज्या आत्म्याची अतृप्त इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती लाभणं शक्य नाही. आणि त्यांना जर मुक्ती मिळवून द्यायची असेल तर त्यांना पुन्हा आव्हान करून आपल्या गर्भामध्ये आणावं लागेल. आणि ते अपुरं असलेलं काम आपल्याला पूर्ण करावं लागेल. गुरुजी नेहमी सांगतात, रामायणामध्ये रावण ही समस्या होती, रावणाचा वध केला प्रभू श्री रामचंद्रांनी, रावण नावाची समस्या संपली, राक्षस कुळाचा अंत झाला आणि रामराज्याची सुरुवात झाली. महाभारतामध्ये कंस ही समस्या होती, जरासंध ही समस्या होती, कौरव ही समस्या होती. त्या सगळ्यांचा निष्पाद भगवान श्रीकृष्णांनी आणि पांडवांच्या माध्यमातून धर्मराज्याची स्थापना केली, समस्या संपली. पण इसवी सन 712 पासून त्या देशाला लागलेली इस्लामी कीड, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर सुद्धा, शंभूराजांच्या दिव्य बलिदानानंतर सुद्धा, छत्रपती श्री राजाराम महाराजांच्या पराक्रमानंतर सुद्धा आणि पेशव्यांच्या दिग्विजयानंतर सुद्धा आज तागायती इस्लामी नावाची समस्या आपण संपवू शकलेलो नाही. आणि ती संपवायची असेल तर ते स्वप्न, ती महत्वाकांक्षा, ती इच्छा, ती निष्ठा अंतःकरणामध्ये घेऊन जन्माला आलेले ते महापुरुष आजही अतृप्तपणे ते वरती आपल्या समोर विचरण करतायत. त्यांना खाली आणावं लागेल. आणि त्यांना जर खाली यायचं असेल तर आमच्या माई भगिनीचे गर्भ शुद्ध असले पाहिजे, त्यांची भूमी शुद्ध असली पाहिजे. कारण ज्यांची भूमी शुद्ध आहे त्याच्यामध्ये बीजारोपण झालं तर त्या बीजाला चांगले कणीस उगवून येतात. त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आज आमच्या प्रत्येक तरुणांच्या मध्ये, प्रत्येक तरुणीच्या मध्ये एकच ध्येय घेऊन इथून पुढे जगले पाहिजे. देवीजवळ ते मागणं मागितले पाहिजे, दे अंबिके, दे चंडिके, दे शारदे, वरदान दे, या दास्यतेच्या शृंखला तोडणे हा माझा पुत्र दे. कारण समस्या संपलेली नाहीये. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज जवळपास 77-78 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत. तरी सुद्धा लव जिहाद थांबलेला नाही, लँड जिहाद थांबलेला नाही, तरी सुद्धा या देशातल्या गुलामगिरीची प्रतीक असलेली कुठलीही गोष्ट थांबलेली नाही. साधा आपण शाळेमध्ये सकाळी ज्या प्रार्थनेला उभे राहतो त्यावेळी राष्ट्रगीत म्हणतो आपण. कोणत्या राष्ट्रगीत आपलं? जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. आपल्याला कल्पना आहे की नाही मला माहित नाही, हे भारत देशाचं राष्ट्रगीतच नाही. धक्का बसेल तुम्हाला, ज्या अंतःकरणामध्ये आपण भारत मातेची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून, आपल्या राष्ट्राचा ध्वज डोळ्यासमोर ठेवून सावधान स्थितीमध्ये उभे राहून आपण पोट तिडकीने ते राष्ट्रगीत गातो. ते राष्ट्रगीत ब्रिटिशांचा राजा लॉर्ड जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी गायलेलं स्वागत गीत आहे. 1914 ज्यावेळी तो भारतामध्ये आला की आमच्या आधिपत्यामध्ये चाललेलं भारताचं राज्य कसं चाललंय हे पाहण्यासाठी ज्यावेळी तो भारतामध्ये आला, कलकत्त्यामध्ये उतरला, त्यावेळी कलकत्त्यामध्ये त्याच्या स्वागतासाठी पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं ते स्वागत गीत आहे. जे स्वागत गीत आज आम्ही आमच्या देशाचं राष्ट्रगीत म्हणून म्हणतोय. मग मला प्रश्न पडतो नेहमी, खरंच आपण स्वतंत्र आहोत? इतिहासामध्ये मला एक उदाहरण तुम्ही दाखवा की या अमुक अमुक नावाच्या क्रांतिकारकांनी जनगण मन म्हणत वधस्तंभाच्या त्या वेशीवर उभं राहून तो वधस्तंभावरचा गळफास आपल्या गळ्यामध्ये घालून तो बलिदान झाला. एक उदाहरण. या सगळ्यांच्या तोंडामध्ये मंत्र कुठला होता?
तो मंत्र होता वंदे मातरम. या भारत देशाचा खरा राष्ट्रगीत आहे वंदे मातरम. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या प्रतिभेतनं प्रज्ञेतनं साकार झालेले हे गीत त्याच बंगालमध्ये लिहिलेलं. किती विशेष आहे बघा. गुलामीच्या प्रतीक असलेलं लॉर्ड जॉर्ज पंचमच्या ब्रिटिशांच्या राजाच्या स्वागतासाठी लिहिलेलं गीत सुद्धा एका बंगाली माणसाने लिहिलं. आणि या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी एक महान मंत्र वंदे मातरमच्या रूपाने जो आपल्याला मिळाला तो एका बंगाली माणसाने लिहिला. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय बंगालचे. आज ते वंदे मातरम शाळेत गायले जात नाही. त्याचं कारण काय माहिती आहे आपल्याला? ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी या देशाचं राष्ट्रगीत कुठलं असावं याच्यासाठी पार्लमेंटमध्ये जवळपास 14 वेळा डिबेट झालेली आहे. आणि 14ही वेळा आपल्या देशाचे अत्यंत लाडके पंतप्रधान पहिले सगळ्यांचे चाचा नेहरू यांनी वंदे मातरमचा विरोध केला की वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रगीत होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण मुसलमानांचा विरोध आहे. का विरोध आहे? कारण मूर्तीपूजा मान्य नाही. कारण तिथं भारत मातेला वंदन असा शब्द आहे. आणि त्याच वंदे मातरममध्ये हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय पुढे असं म्हणतात, त्वम ही दुर्गा दशक प्रहरण धारिणी कमला कमलतल विहारिणी. भारत मातेचं वर्णन करताना ते काय म्हणतात? जिनं आपल्या 10 हातामध्ये 10 शस्त्र धारण केलेले आहेत अशी ती माता म्हणजे भारत माता. ही भारत माता हातामध्ये कमळाचं फुल घेऊन नाही जन्माला आलेली, हातामध्ये शस्त्र घेऊन जन्माला आलेले. आणि त्या भारत मातेला आम्ही सगळेजण वंदन करतोय वंदे मातरम. ते वंदे मातरम 5 चरणांचं आहे. आज शाळेमध्ये केवळ एकच चरण आपण म्हणतो. किती मोठा हा अपमान आमच्या देशाचा. आम्हाला मग घोषणा द्यावी लागली की अगर इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. पण वंदे मातरमचा अर्थ तरी किती जणांना माहिती आहे? वंदे मातरम पूर्ण तरी किती जणांना माहिती आहे? आम्ही म्हणतोय जनगण मन अधिनायक जय आहे. मुलांना आम्ही नेहमी प्रश्न विचारतो की राष्ट्रगीत म्हणजे काय? तर राष्ट्रासाठी गायलेले गीत ज्याच्यामध्ये राष्ट्राचं वंदन आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्राचा गौरव आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्राचं पूजन आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्राकडे काहीतरी मागणं आहे. जनगण मन मध्ये असं कुठे दाखवा? एका व्यक्तीसाठी गायलेले गीत आहे जन गण मन अधिनायक जय आहे. की जनांच्या गणांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अधिनायक. अधिनायक म्हणजे तो राजा, तो आमचा नेता आहे त्यावेळेचा गुलाम भारतातला. जनगण मन अधिनायक जय आहे. भारत भाग्य विधाता. या भारताचा भाग्य विधाता तू आहेस असं त्याचं वर्णन करतात रवींद्रनाथ टागोर. पुढे काय म्हणलंय? जनगण मन अधिनायक जय आहे. भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधू गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधी तरंग तव शुभ आशिष मागे. आपल्या भारत देशाच्या सगळ्या प्रांतांचं वर्णन केलेलं आहे, सगळ्या पर्वतांचं वर्णन केलेलं आहे, सगळ्या नद्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि हे सगळे काय करतायत? तव शुभ आशिष मागे. तुझा शुभ आशीर्वाद मागतायत. तव शुभ नामे जागे. तुझ्या नावाने ते जागतायत. गाहे तव जय गाथा. तुझ्याच नावाच्या तुझ्याच यशाच्या विजयाच्या गाथा गातायत. जनगण मंगल दायक जय हे. भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय हे. तुझा त्रिवार 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 जय जयकार असतो. 15 व 26 जानेवारीला आपण किती आर्त भावनेने हे गीत म्हणतो. का आवश्यक आहे दुर्गामाता दौडची? का आवश्यक आहे बलिदानवासची? का आवश्यक आहे गड मोहिमांची? का आवश्यक आहे श्री शिवप्रसाद हिंदुस्थानच्या माध्यमातून पुन्हा ते गमावलेलं पारतंत्र्यात गेलेलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करणं का आवश्यक आहे? कारण ही प्रतीक आहेत, गुलामीची प्रतीक आहेत. ती पुन्हा उभी केली पाहिजे. आणि ती उभी करण्यासाठी छत्रपती शिवरायांसारखी तेजस्वी नररत्न आपल्याच माध्यमातून त्यांना लाभलेली मावळ्याची साथ आपल्याच माध्यमातून निर्माण झाली पाहिजे. तो यत्न केला पाहिजे. हा स्वातंत्र्याचा यज्ञ आहे. यज्ञ या शब्दाचा अर्थ केवळ ते 4-5 विटा मांडून त्याच्यामध्ये अग्नीची आहुती दिली म्हणजे यज्ञ नाही. यज्ञ शब्दाचे 3 अर्थ आपल्या वेदांनी दिलेले आहेत, शास्त्राने दिलेले आहेत. यज्ञ या शब्दाचा पहिला अर्थ आहे यज्ञ म्हणजे संगतीकरण, संघटन. यज्ञाचा दुसरा अर्थ आहे देवतांचं, श्रेष्ठांचं, ज्येष्ठांचं पूजन. आणि यज्ञाचा तिसरा अर्थ आहे दान. यज्ञ म्हणजे देवतांच्या ज्येष्ठांचं पूजन, यज्ञ म्हणजे संगतीकरण, संघटन, आणि यज्ञ म्हणजे दान. ह्या 3 गोष्टी जिथे एकत्रित केल्या जातात त्याला म्हणलं यज्ञ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये आपल्या सगळ्या सख्या सोबत्यांची आहुती दिली. ज्येष्ठांचं पूजन करायचं. मग आपल्या सगळ्यांसाठी सर्वश्रेष्ठ ज्येष्ठ कोण? सावरकर म्हणतात मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती. भारत मातेचं वर्णन करताना सावरकर म्हणतायत की मोक्ष मुक्तीची रूप तूच आहेस. हे सगळे योगीजन तुलाच परब्रह्म म्हणून तुला वंदन करतायत.
हे अधम रक्तरंजिते सृजन पूजिते. आणि सावरकर पुढे म्हणते, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. हे मातृभूमी, तुझ्यासाठी प्रत्येक क्षणाला मरण हेच माझं दिव्य जीवन आहे आणि तुझ्याशिवाय जगणं मला प्रत्येक क्षण मृत्यूप्रमाण आहे. एकदा महाविद्यालयामध्ये असताना माझ्या सगळ्या वर्गातल्या मित्रांसाठी एक विषय घेतला होता. त्यावेळी इम्रान हाशमीचा एक चित्रपट फार प्रसिद्ध झालेला, अक्षर नावाचा. त्याच्यातलं गीत आमच्या तरुणांच्या ओठावर सदैव नाचायचं. एकदा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असलेला अब्राहम लिंकन याला एकाने प्रश्न विचारला की एखाद्या देशाची संस्कृती अगदी कमीत कमी वेळामध्ये जर ओळखायची असेल की या देशाची संस्कृती काय, तर त्यासाठी काय निकष लावाल, तुम्ही कशी ओळखाल? त्यावेळी अब्राहम लिंकनचे एक वाक्य आहे. अब्राहम लिंकन असं म्हणतो की त्या देशातल्या तरुणांना मी गाणं म्हणायला लागलो. त्या देशातल्या तरुणांच्या ओठावर जी गाणी असतील त्या गाण्यावर मी सांगेन की हा देश कुठल्या संस्कृतीचा आहे. आमच्या देशाच्या तरुणांच्या ओठावर गाणी कुठले आहेत? आज दांडियामध्ये कुठली गाणी लावली जातात? हा मुझे प्यार दिया अल्लाह मियां, या गाण्यावर मुलं नाचतात आमची देवीच्या समोर. लाज नाही वाटत आमच्या हिंदूंना? कुठल्या गाण्यावर नाचतोय आपण? त्या इम्रान हाशमीच्या चित्रपटात एक गाणं होतं, आमचे तरुण रोज ते गाणं बडबडायचे, आमचे मित्र सगळे. अगर तू मिल जाओ जमाना छोड़ देंगे. एक प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी म्हणतोय की तू जर मला मिळालीस तर मी माझं घर नाही, माझं अख्खं सगळं विश्व सोडायला तयार आहे तुझ्यासाठी. काय वाटतं ते करायला तयार आहे. अगर तू मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम. ती तरुणी पण त्या तरुणासाठी म्हणते की तू जर मला मिळालं तर मी पण सगळं सोडायला तयार आहे. त्यागाची भावना प्रेमापेक्षा सगळ्यात जास्त कुठंच नाही. आणि सावरकर काय म्हणतात, वयाच्या 16 वर्षी आमच्या तरुणांच्या ओठावर असलेले हे गीत आणि सावरकरांच्या वयाच्या 16 वर्षी सावरकरांनी लिहिलेलं गीत जयस्तुते, त्या जयस्तुते गीतामध्ये म्हणतात, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. ही मातृभूमी, तुझ्यासाठी मरण हेच माझं जीवन आहे आणि तुझ्याशिवाय जगणं मला प्रत्येक क्षण मृत्यू समान आहे. सावरकरांना ज्यावेळी काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्या अंदमानमध्ये रोज त्यांना 30 पाऊंड तेल त्या कोलू फिरवून काढावं लागायचं. रोज त्या नारळाच्या शेंड्या काढून त्या कुटून त्याचा काठा तयार करावा लागायचा. आणि बऱ्याच दिवसानंतर, काही 2-4 महिन्यानंतर ते तेलाची ती काढलेली भांडी ती रोज मापली जायची. 30 पाऊंड तेल झालं तरच त्याला सुटका, नाही तर पुन्हा त्या कोलूला झुंपलं जायचं. कोलू म्हणजे कशी उखळ असते, ज्याला लोखंडी दांडा असतो आणि बैलाच्या माध्यमातून तो फिरवला जायचा. तिथे या क्रांतिकारकांना झुंपलं जायचं, त्या क्रांतिकारकांच्या माध्यमातून तो फिरवला जायचं. जवळपास 60-70 किलोचं वजन खांद्यावर आणि रोज ते तेल काढायचं. सावरकर आपल्या तेलाचं भांडे घेऊन त्या पारड्यामध्ये ठेवतायत. 30 किलो पाऊंड त्याचं वजन होते आणि माघारी फिरतायत आणि पाठीमागं अत्यंत कृश झालेला, अशक्त झालेला, ज्यांना चालताही येत नाही, कसं चालत आपल्या हातामध्ये तेलाचं भांड घेऊन एक व्यक्ती त्यांना डोळ्यासमोर येताना दिसतो. आणि समोर बघतायत तर कोण? साक्षात त्यांचे वडील बंधू बाबाराव सावरकर. सावरकरांना धक्का बसला की आपला भाऊ इथंच आहे आणि गेली 4-5 महिने मी या जेलमध्ये, पण मला माहित नाही माझा भाऊ इथे आहे. सावरकरांनी काहीतरी नाटक करून आपल्या जवळ काहीतरी खाली पडलं म्हणून असे वाकले आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला. बाबाराव सावरकरांनी तोपर्यंत लक्षच दिलं नव्हतं विनायकराव सावरकरांच्याकडे. त्यांनी वर मान करून बघितली कोण आहे. या बाबाराव सावरकरांना धक्का बसला आणि 1-2 शब्द त्यांच्या मुखातनं बाहेर पडले, तात्या तूही. सावरकरांना तात्याराव म्हणायचे त्यावेळी. अरे तूही या जेलमध्ये आलायस? इतकं अंतकरण कळवटून निघालं. त्याने असं नाही विचारलं तू इथं आलायस मग घराचं काय होणार, बायकोचं काय होणार, बहिणीचं काय होणार, मुलांचं काय होणार. ते म्हणले अरे मी इथं आतमध्ये आहे, सुखी आहे, कारण तू बाहेर आहेस, तू देशाचं काम करशील. अरे तूही आत आलास तर आता आपल्या भारत मातेचं काय होणार. ही जी आर्त भावना या बंधूंची, ही आर्त भावना आज आमच्याच कार्यामध्ये काम करणाऱ्या धारकऱ्यांची किती आहे. एक धारकरी काम करतोय, एक धारकरी झटतोय, मरतोय, धडपडतोय, तर दुसऱ्याने त्याला सहाय्यभूत होण्यापेक्षा त्याच्यावर चिखलफेक केली जाते. ही कुठली पद्धत आली कामाची. आपल्याला एक व्हावं लागेल, यज्ञ, शब्दार्थ, संगतीकरण. शिवाजी महाराजांनी सगळ्यांना एक जीव करून टाकला म्हणून प्रत्येक व्यक्ती त्यांच्यासाठी मरायला तयार झाली. त्या शिवाकाशीदांना, बाजीराव देशपांडे, क्षमा करा, नरवीर बाजीराव देशपांड्यांना किती सहवास लाभला असेल शिवरायांचा. ते काय तानाजीराव मालुसरेंसारखे लहानपणापासूनचे सवंगडी नव्हते. पन्हाळ्यावर शिवाजी महाराज तिथं बद्ध झालेले आहेत, वेढा घातलेला आहे.
आणि अशा वेळी झालेली भेट आहे शिवाकाशीदांची काही काळापुरती. तरीही हा शिवाकाशी त्या मूर्तीच्या पालखीमध्ये बसायला तयार झाला. महाराजांसाठी जीव द्यायला सुद्धा तयार झालेली सवंगडी महाराजांनी तयार केले. याला यज्ञ म्हटलं. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या भारत मातेला उज्ज्वल भविष्य प्राप्त करून देणारा एक स्वातंत्र्याचा धर्माचा धगधगता यज्ञ आहे. आणि त्या यज्ञामध्ये आपल्या सगळ्यांना आपल्या स्वार्थाची, आपल्यामध्ये असलेल्या आळसाची, प्रमादाची, आपल्याला सगळ्या दुर्गुण दोषाची आहुती आपण द्यायला पाहिजे. आणि त्या अग्नीकडे तेजस्वितेची मागणी केली पाहिजे. आपले वेद असं म्हणतात तरुण कुणाला म्हणावं. तरुणाची व्याख्या करताना वेदांनी 10 निकष दिलेले आहेत. वेद असं म्हणतात तेजस्विता, तत्परता आणि तपस्विता हे 3 गुण ज्यांच्याकडे आहेत. काय काय? तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये अध्ययनशील वृत्ती, ह्या वृत्ती असल्याशिवाय त्याला तरुण म्हणता येणार नाही. त्याला तरुण म्हणता येणार नाही. ही तेजस्विता, तपस्विता, तत्परता आपल्याला दुर्गा माता दौडीच्या माध्यमातून ह्या देवीकडे मागून मागायचं. आपल्याला काम करायचं, प्रचंड काम करायचं. आज गावागावामध्ये पेटेल ही सगळी चेतना संपूर्ण देशभर कशी पोहोचेल आणि भगव्या ध्वजाचं राज्य निर्माण होईपर्यंत मी सुखाने झोप घेणार नाही, असा प्रयत्न, असा यत्न, असा संकल्प, दृढ संकल्प करून आपल्याला काम करावं लागेल. पाऊस येतोय, वेळ कमी आहे. शेवटची फक्त कथा सांगतो आणि मी थांबतो. रामायणामध्ये फार सुंदर प्रसंग आहे. ज्यावेळी लंकेवर विजय मिळाला प्रभू श्री रामचंद्रांनी, कारण येणारा दिवस आहे विजयादशमी. ज्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला तो दिवस आहे विजयादशमी. नवरात्रामध्ये देवीनी, दुर्गा देवीनी 9 दिवस राक्षसांबरोबर तुंबळ युद्ध करून महिषासुराचा वध केला, शस्त्रांचं पूजन केलं. 10व्या दिवशी असुरांवर विजय प्रभू श्री रामचंद्रांनी मिळवला. असत्यावर सत्याचा विजय मिळवला, अधर्मावर धर्माचा विजय मिळवला आणि धर्मराज्य निर्माण केलं. त्या रावणाचा वध झाल्यानंतर, सीतामातेची प्राप्ती झाल्यानंतर राम आणि लक्ष्मणाची चर्चा सुरू आहे. आणि लक्ष्मण रामाला म्हणतोय की प्रभू कशाला जायचं आपण अयोध्येमध्ये, इथेच थांबू, इथेच राहू. लंका सोन्याच्या लंकेवर आपण राज्य करू, आपण जिंकलेले. आता अयोध्येमध्ये परत जाऊन तिथं पुन्हा कलह वाढवायचे, वाद वाढवायचे, कारण भरत 14 वर्ष राज्य सांभाळतो. आता 14 वर्षानंतर भरत आपल्याला राज्य परत देईल का? नाही दिलं तर परत तिथं वादविवाद का घालायचे, यापेक्षा आपण इथंच थांबू. आणि लक्ष्मणाचा रोख एका शब्दावर आहे की लंका सोन्याचे सुवर्ण नगरी आहे. इतकं वैभवशाली राज्य असताना आपण अयोध्येत जाऊन तिथं पुन्हा दगड माती धोंड्यामध्ये कशाला राहून काम करायचं, इथं राहू. त्यावेळी प्रभू श्री रामचंद्राने दिलेले जे उत्तर आहे ते अत्यंत सुंदर आहे. प्रभू श्री रामचंद्र असं म्हणतात की लक्ष्मणा असेल रे सोना लंकेची, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मणा रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. अरे ही असेल रे लंका सोन्याची, पण माझं मन इथं रमत नाही. लक्ष्मणा माझं मन इथं रुचत नाही, रमत नाही. जननी जन्मभूमी स्वर्गादपि गरीयसी. माझी जी मातृभूमी आहे ना, ज्या भूमीत माझा जन्म झाला ती मला स्वर्गापेक्षाही अति प्रिय आहे. आणि म्हणून लक्ष्मणा मला अयोध्येत परत जायचं. एखादी स्त्री कितीही दिसायला सुंदर असली, चित्रपटातली नटी कितीही दिसायला सुंदर असली, तर प्रत्येक सुंदर दिसणारी स्त्री आपली आई नाही होऊ शकत. आपली आई आपली आई असते. जगातील सर्वात सुंदर स्त्री आपल्यासाठी कोण आहे तर ती आपली आई आहे. आणि जगातील सर्वात सुंदर आई कोण असेल तर ती आपली मातृभूमी. त्या मातृभूमीसाठी आपण सगळ्यांना काम करायचं. त्या मातृभूमीचं पान फेडण्यासाठी आपल्या सगळ्यांना काम करायचं. म्हणून गुरुजींनी श्लोक शिकवला की कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी, जगू पांग फेडावया माय भूचे. या मातृभूमीचं पान फेडण्यासाठी आपल्याला जगायचं. आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे. छत्रपती शिवरायांचा तो मार्ग आपल्याला चालायचा. या देशाला स्वातंत्र्य इतकं सहज नाही मिळालेलं बाळा. एकदा एका शाळेमध्ये गेलो आणि मुलांना प्रश्न विचारला की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं त्यातल्या 10 क्रांतिकारकांची नावं कोण सांगू शकेल, त्यांनी हात वर करा. 10 क्रांतिकारकांची नावं. आता सुद्धा तुम्हाला जर विचारलं तर कदाचित एखाद दुसरा हात वर येईल. त्या शाळेमध्ये एकाचाही हात वर आला नाही, एकाचाही हात वर आला नाही. इतकं वाईट वाटलं की प्रत्येक 26 जानेवारी 15 ऑगस्टला आम्ही तिरंगा ध्वज फडकवतोय, जनगण मन म्हणतोय, आमचा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन आम्ही साजरा करतोय. जिलेबी खाऊन उत्सव, देशभक्तीवर गीतं लावून एका दिवसापुरती सगळा आनंद उत्सव आम्ही साजरा करतोय संपूर्ण देशभरामध्ये. पण या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांचा इतिहास आम्हाला माहिती नाही. आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांचा इतिहास नाही. 2004ला एकदा आमचे राजूभाई दीक्षित स्वदेशीचे प्रखर प्रवक्ते यांनी भारत सरकारला एक पत्र लिहिलं
आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं त्यांची यादी तयार करा आणि ती यादी प्रत्येक शाळेच्या भिंतीवर लावा. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आमची मुलं जेव्हा तिरंगा ध्वज फडकवतील, खरं तर तो तिरंगा तोही आपला का ध्वज आमचा भगवा, पण तो फडकवतील त्यावेळी त्यांच्या अंतःकरणामध्ये या क्रांतिकारकांचं स्मरण झालं पाहिजे. त्यांना माहिती पाहिजे की यांच्या रक्ताच्या बलिदानावर आज आम्ही जिलेबी खाणं हा आनंदोत्सव साजरा करतो. 2004 ते 2008 शेवटचा अत्यंत हा महत्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला मला सांगायचा आणि मला थांबायचं. 2004 ते 2008 या कालखंडामध्ये भारत सरकारने याच्यावर काम करायला सुरुवात केली की या देशामध्ये किती क्रांतिकारकांनी बलिदान दिलं त्याची यादी तयार करा. आणि म्हणून त्यांनी देशभरातल्या सगळ्या महाविद्यालयांना, सगळ्या विद्यापीठांना, युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांना पत्र पाठवली की आपापल्या भागातल्या क्रांतिकारकांची यादी, सूची तयार करा, गोळा करा आणि आम्हाला केंद्राला पाठवा. काम सुरू झालं. 2.5 वर्ष गेल्यानंतर त्याचा ज्यावेळी आढावा गेला, पहिला आढावा घेण्यात आला, त्यावेळी असं लक्षात आलं की या देशातल्या 80% प्राध्यापकांनी, म्हणजे ज्यांना आम्ही गुरु म्हणतोय, ज्यांना आम्ही शिक्षक म्हणतोय, या शिक्षकांनी कामच केलं नाही. 80% शिक्षकांनी काम केलं नाही, 20% शिक्षकांनी काम केलं. आणि ते काम करताना रिपोर्ट त्यांनी जो सादर केला त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की या देशामध्ये ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं, ज्यांची नावं आम्हाला कोणाकोणाकडे तरी कळताय, त्यांची माहिती आम्ही गोळा करायचा प्रयत्न करतोय, पण त्यांचा लिखित दस्तऐवज म्हणजे लिखित कागदपत्र आम्हाला मिळत नाही, कारण क्रांती गुप्त असते. क्रांतीला कागद नसतो, योजना नसते, नियोजन नसते, ती अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये धारण करावी लागते. कागदावर लिहिली जाते, त्याची ब्ल्यू प्रिंट कागदावर नसते, पण कागद मिळत नाही, त्यामुळे त्यांची लिखित स्वरूपात, पुराव्या स्वरूपात माहिती मिळत नाही. दुसरी गोष्ट, हे क्रांतिकारक भूमिगत राहून काम करत होते, त्यामुळे स्वतःचं नाव बदलून काम करत होते, त्यामुळे त्यांची खरी नावं मिळत नाही. त्यामुळे त्याची खरी नावं मिळत नाही. पावसापेक्षा देश महत्त्वाचा. 10 मिनिटं मुलं जर पावसात उभी राहून शिकली नाही तर शिवाजी महाराजांना विशाळगडावर काय पोहोचलं? पावसाळ्यातच पोहोचवलं ना त्यांनी. कुणाला पावसाची भीती आहे? भर जुलै महिन्यात गुरुपौर्णिमेच्या त्या रात्री बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाकाशी त्यांनी आपल्या प्राण्याची आहुती देऊन शिवाजी महाराज विशाळगडापर्यंत सुखरूप पोहोचवले. त्या क्रांतिकारकांचा अहवाल तयार करायला इतकी अडचणी येतात, ते नाव बदलून राहतात, त्यामुळे त्याची खरी नावं मिळत नाही. दुसरी गोष्ट, काही क्रांतिकारक आजही जिवंत आहेत, वयस्कर आहेत, पण त्यांनी त्यावेळी तारुण्यात प्रतिज्ञा घेतली होती, मरेपर्यंत मी माझ्या सहकार्याचं नाव सांगणार नाही, आणि म्हणून ते नाव आज पण सांगायला तयार नाही. अशा अनंत अडचणीमुळे या क्रांतिकारकाचा इतिहास गोळा करता येत नाही. राजूभाई दीक्षितांनी भारत सरकारला सुचवलं की भारताचं संशोधन आपण थांबूया. ज्या जेलरांनी ब्रिटिशांनी ज्या क्रांतिकारकांना फासावर चढवले त्यांची यादी गोळा करू, आपण ब्रिटिश लायब्ररीमध्ये आपण संशोधन करू. म्हणून ब्रिटिश लायब्ररीमध्ये संशोधन करण्यात आलं. तर 1.5 वर्षाचा कालावधी शिल्लक होता. 2004 ते 2008 त्यातली 2.5 वर्ष संपली होती भारतात. 1.5 वर्षामध्ये असं लक्षात आलं की इतकी प्रचंड मोठी यादी आहे क्रांतिकारकांची की त्याला 1.5 वर्ष सुद्धा पुरेसे होत नाही. दुर्दैवाने तो कालखंड संपला. ते काम आजही अर्धवट आहे. ते काम आज सगळ्यात पूर्ण होऊ शकलं नाही. त्या देशाला किती क्रांतिकारकांनी बलिदान दिलं देशाच्या स्वातंत्र्यासाठी, पण जो काय अपुरा डेटा मिळालेला आहे तो डेटा असं सांगतोय, तो रिपोर्ट असं सांगतोय की आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अंडरलाईन केलेलं वाक्य, ती माहिती अजून वाढेल. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी 1857 पासून 1947 पर्यंत ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं त्यांची यादी पुढील प्रमाणे. ती यादी किती आहे माहिती आहे आपल्याला? या 90 वर्षाच्या कालखंडामध्ये 1947 आपला देश ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळी आपल्या देशाची लोकसंख्या केवळ 30 कोटी होती. आज आपल्या देशाची लोकसंख्या 145 कोटी आहे. म्हणजे या 78 वर्षामध्ये आमच्या देशाची प्रगती काय? आम्ही 115 कोटींनी वाढलो, ही आमची प्रगती. आणि 30 कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये त्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं त्यांची यादी आहे 6,32,780. 6,32,780 तरुण तरुणी, मुलं मुली, युवक युवती, वय वर्ष 10, 11, 12, 13 ते 17, 18, 19, 21 वर्षापर्यंत या अत्यंत ओठावर विशी सुद्धा ज्यांचे उमटलेले नाही अशा तरुण मुलांनी हातामध्ये शस्त्र घेऊन गेलेली ही क्रांती आहे. आणि त्यातली 10 नावं सुद्धा आमच्या तरुणांना सांगता येत नाही. या क्रांतिकारांचे किती आतोनात हाल झालं. कसलंही स्वातंत्र्य त्यांना नव्हतं. जेलमध्ये सुद्धा त्यांना ना वर्तमानपत्र वाचायला मिळाली, ना ग्रंथ वाचायला मिळाले, टाइमपास करण्यासाठी सुद्धा काही मिळालं नाही. आणि गांधींसारखे, नेहरूंसारखे या लोकांना ज्यावेळी जेलमध्ये टाकण्यात आलं त्यावेळी त्यांना मोठमोठ्या पॅलेसमध्ये ठेवलं. कवी कुसुमाग्रज या क्रांतिकारांचं वर्णन करताना जे वर्णन करतात ते सांगून मी थांबतो. त्या
क्रांतिकारकांना जवळ खडा सुद्धा बाळगण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, लेखणी बाळगण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. स्वातंत्र्य फक्त एकाच गोष्टीचं होतं, ते म्हणजे केवळ श्वास घेण्याचं. तुम्ही मरेपर्यंत श्वास घेऊ शकता. आणि या श्वासालाच आव्हान देताना हे कवी कुसुमाग्रज त्या क्रांतिकारांचं वर्णन करतायत की श्वासांनो जा वायू संगे, श्वासांनो जा वायू संगे ओलांडून भिंत. या कारागृहाच्या भिंती तू ओलांडून जा. श्वासांनो जा वायू संगे ओलांडून भिंत, अन आईला कळवा आमच्या हृदयातील खंत. आमच्या मातृभूमीला आमच्या हृदयातली खंत कळवा की माते, तुझ्या स्वातंत्र्यासाठी आम्ही हातामध्ये शस्त्र घेऊन ब्रिटिशांच्या बरोबर युद्ध पुकारलं, पण दुर्दैवाने तुला स्वातंत्र्य मिळवून देण्याआधीच आम्ही पकडले गेलो, जेलमध्ये बद्ध झालो. आता तुझ्या स्वातंत्र्याचा प्रयत्न आमच्या हातून होणं शक्य नाही, कारण कदाचित उद्या आम्ही फासावर चढणार आहे. श्वासानो जा वायू संगे ओलांडून भिंत, अन आईला कळवा आमच्या हृदयातील खंत. सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात, बद्ध करानी अखेरचा तुझं करीती प्रणिपात. तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड पर्यानी वार, तयांना वेड पर्यानी वार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. तुला मुक्त करण्याचा वेळ घेऊन आम्ही या जेलमध्ये बद्ध झालो, पण माते उद्या आम्ही कदाचित सरणावर आमची प्रेत पेटणार आहेत, आम्हाला फासावर चढवलं जाणार आहे. तुझ्या स्वातंत्र्याचा प्रयत्न आमच्या हातून थांबणार आहे म्हणून आम्हाला वाईट वाटतं. आणि हे दुःख व्यक्त करून पुन्हा आईला आश्वासन देत आहेत की कशास आई भिजविसे डोळे, कशास आई भिजविसे डोळे, उजळू तुझे भाल. रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक काल. सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते. आज आमची ही प्रेत सरणावर पेटली जाणार आहेत. सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते. उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते. लोहदंड तव पायामधले खळाखळा तुटणार आई, खळाखळा तुटणार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. अशी त्या मातृभूमीला आश्वासन देऊन हे क्रांतिकारक हसत हसत फासावर गेले. त्यांच्या ज्वाळ्यातून भावी क्रांतीचे नेते निर्माण होतील हा विश्वास त्या मातेला देऊन ते फासावर गेले. मग त्यांच्या ज्वाळ्यातून भावी क्रांतिकारक कोण निर्माण होणार आहेत ते आपण आपल्यासाठी म्हटलंय. म्हणून आपल्या मातृभूमीच्या पायात पडलेली इस्लामी नावाची गुलामगिरीची बेडी, आपल्या मातृभूमीच्या पायात पडलेली ख्रिश्चन नावाची गुलामगिरीची बेडी, आपल्या मातृभूमीच्या पायात पडलेली कम्युनिस्टांची बेडी, आपल्या मातृभूमीच्या पायात पडलेल्या ह्या अनेक अनिष्ट चाली रीती रूढी परंपरांची बेडी तोडण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून दे अंबिके दे, चंडिके दे, शारदे वरदान दे. त्या दास्यतेच्या शृंखला तोडणे नावाचं पुत्र दे. हे मागणं आपण त्या देवीकडे मागूया आणि आपल्या मातृभूमीच्या पायात पडलेल्या बेड्या तोडण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. एवढंच आपल्या सर्व धारकऱ्यांच्या, वीरांगणांच्या, सर्व देशबंधू, राष्ट्रबंधू, धर्मबंधूंच्या चरणी मी मागणं मागतो. देवीकडे त्यांनी तेच मागणं मागावं आणि हे मागणं पूर्ण करण्यासाठी त्या देवीने आम्हाला विपुल ज्ञान, विपुल धन आणि विपुल युद्ध सामर्थ्य द्यावं असं त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय भारत, जय हिंद राष्ट्र.